आता आपण ब्रीदर म्हणजे काय ते पाहूया। समोर आपल्याला ब्रीदर दिसतोय। कॉन्झर्वेटर मधील गरम हवा बाहेर सोडणे आणि बाहेरील थंड हवा आर्द्रता विरहित करून आत घेण्यासाठी ब्रीदर वापरतात। यामध्ये वापरलेल्या ऑइलमुळे हवेतील धुळीकण ऑइलला चिकटतात आणि सिलिका जेलमुळे हवेतील आर्द्रता शोषून ती कोरडी करून कॉन्झर्वेटरकडे पाठवली जाते। आता आपण या चित्राच्या द्वारे ब्रीदरचं कार्य कसं चालतं ते पाहूया। या इथं आपल्याला प्रत्यक्ष ब्रीदर कसा असतो ते दिसतंय। ब्रीदरची ही प्लास्टिकची केस आहे। हिच्या आतमध्ये निळ्या रंगाचे सिलिका जेल भरलेली आहे। याच्या खालच्या बाजूला इथं जे दिसतंय हे कॅप आहे आणि याच्यामध्ये थोडस ऑइल भरता येतं आणि इकडनं एअर गॅप असते। वरच्या बाजूला हा पाईप जोडलेला आहे। आता आपण आकृतीच्या सहाय्याने याची कार्यपद्धत पाहूया। ही इथली कॅप इथं दाखवलेली आहे, ही कॅप आहे आणि हा वरचा भाग इथं दाखवलेला आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला निळ्या रंगाचे सिलिकाचे जेल दिसत आहेत। आता या इथून हवा आत प्रवेश करते, आल्यानंतर इकडे वळाली आणि ऑइलला टेकली, अशी इकडनं येऊन ती इकडे गेली। आता इथून जेव्हा हे ऑइल मधनं जाते तेव्हा हवेमध्ये जे काही धुळीकण असतील हे ऑइल मुळे ओढून घेतले जातात किंवा अलग होतात आणि धूळमुक्त हवा इकडे वर सरकते। या इथून ही हवा अशी आली आणि आता ती ब्रीदर मध्ये प्रवेश करते। याच्यामधली ही जी सिलिका जेल आहे ही पाण्यातला अंश काढून घेते आणि त्यामुळे ती हवा कोरडी होते। ही हवा पुढे अशा रीतीने कॉन्झर्वेटर टाकीकडे पाठवली जाते। बुकॉल्स रिले हे गॅसवर कार्य करणारे सुरक्षा साधन असून मुख्य टँक आणि कॉन्झर्वेटर यांना जोडणाऱ्या पाईपवर बसवलेले असते। आता आपण आकृतीच्या सहाय्याने बुकॉल्स रिले कार्य कसं करतो ते पाहूया। पहिल्यांदा मी तुम्हाला थोडक्यात रचना सांगतो। ही कास्ट आयर्न पासून बनवलेली एक बॉडी आहे। याच्यामध्ये इथे एक इनलेट आहे आणि इकडे आउटलेट आहे। याच्या आतमध्ये हे ऑइल भरलेलं आहे। मुख्य टँक कडून ऑइल इथं आत प्रवेश करतं, याच्यात सामावलं जातं आणि नंतर ते पुन्हा कॉन्झर्वेटरकडे जातं। या इथं ड्रेन वॉल ठेवलेला आहे। वरच्या बाजूला प्रेशर रिलीज व्हॉल्व आहे। इथं एक फ्लोट आहे म्हणजे स्विच आहे आणि इथं पण एक फ्लोट आहे म्हणजे एकूण 2 फ्लोट आहेत। आता याचं कार्य कसं चालतं ते पाहूया। जेव्हा मुख्य टँक मधील ऑइल गरम होतं तेव्हा ते ऑइल इकडे येत असतं आणि गॅसेस निर्माण होतात। आता गॅसेसमुळे काय होतं, या गॅसेसमुळे हा फ्लोट दाबला जातो आणि त्यामुळे ही 2 टर्मिनल शॉर्ट होतात। याच्यामध्ये अलार्म सिस्टीम बसवलेली आहे आणि त्यामुळे अलार्म सिस्टीम ऑन होते आणि आवाज येऊ लागतो, अलार्म वाजवू लागतो आणि ऑपरेटरला धोक्याची सूचना मिळते। आता ज्यावेळेस मेन टँक मध्ये शॉर्ट सर्किट किंवा ग्राउंड सारखा दोष होतो तेव्हा ऑइल खूप मोठ्या प्रमाणात तापतं आणि त्यापासून मोठ्या प्रमाणात गॅसेस निर्माण होतात। आता हे गॅसेस मुख्य टँक कडून आत प्रवेश करतात। इथे आल्यानंतर ते यालाही दाबतात, हा फ्लोट ऑन होतो, अलार्म वाजायला लागतो आणि हाही फ्लोट आता ऑन होतो, त्यामुळे हे 2 टक्के शॉर्ट होतात। त्यामुळे ट्रिपिंग कॉइल म्हणजे सर्किट ब्रेकर मध्ये असणारी ट्रिपिंग कॉइल शॉर्ट होते आणि सर्किट ब्रेकर ट्रिप होतो। अशा रीतीने बुकॉल्स रिले हा संरक्षण साधन म्हणून ट्रान्सफॉर्मर मध्ये वापरलेला असतो। प्रेशर रिलीज व्हॉल्व स्टील टँक मध्ये प्रचंड दाबाखाली गॅसेस निर्माण झाल्यास हा व्हॉल्व ओपन होऊन त्यामधून गॅसेस बाहेर पडल्याने स्टील टँक सुरक्षित राहतो। थर्मोमीटर हे ऑइल
आणि वाइंडिंगचे तापमान दर्शविणारे मीटर असून त्याला थर्मल स्विच जोडलेला असतो. ट्रान्सफॉर्मर टँकच्या कप्प्यामध्ये थर्मोमीटर बसवलेला असून त्यामध्ये ऑइल खिळते ठेवलेले असते. ऑइलचे तापमान मर्यादित प्रमाणापेक्षा जास्त वाढते त्यावेळी अलार्म वाजून धोक्याची सूचना पण मिळते आणि त्यामध्ये 2 काटे दिसतात, एक काळ्या रंगाचा आणि एक लाल रंगाचा. या 2 काट्यापैकी एक काटा ऑइलचे तापमान दर्शवित असतो आणि दुसरा काटा हा कोअरचे तापमान दर्शवित असतो. आपल्याला तिथे दिसून येते की यामधला एक काटा 90 अंश सेंटीग्रेड दाखवतोय, म्हणजे तो कोअरचं तापमान दाखवतोय, तर दुसरा काटा 30 अंश सेंटीग्रेड दाखवतोय, ते ऑइलचं तापमान आहे. म्हणजे अशा रीतीने थर्मोमीटरने एकाच वेळी वाइंडिंगचं किंवा कोअरचं आणि ऑइलचं तापमान आपल्याला समजून येत असतं. टॅप चेंजिंग स्विच प्रायमरी व्होल्टेज आणि सेकंडरी व्होल्टेज यांच्यामधील व्होल्टेज रेशो बदलण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साधनाला टॅप चेंजिंग स्विच अथवा टॅप चेंजिंग गिअर म्हणतात. लोडनुसार ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरी वाइंडिंग वरील व्होल्टेज कमी जास्त करण्यासाठी टॅप चेंजिंग स्विच वापरतात. आता आपण टॅप चेंजिंग स्विच कसं कार्य करतो ते समजून घेऊया. ही ट्रान्सफॉर्मर कडील HV वाइंडिंगची साइड आहे. हिच्या वाइंडिंग मधून अशा अनेक टॅप्स काढलेले आहेत आणि हे टॅप्स या टॅप चेंजिंग स्विचला जोडलेले आहेत. या स्विचमुळे वाइंडिंगची टर्मिनल शॉर्ट होतात आणि त्यामुळं त्याचे टर्न्स कमी होतात आणि त्यामुळे सेकंडरी वरील व्होल्टेज वाढतं किंवा कमी होतं. सेकंडरी वाइंडिंग वरील व्होल्टेज गरजेनुसार कमी जास्त करण्याकरता टॅप चेंजिंग स्विचचा वापर केलेला असतो. यामध्ये आपल्याला समोर दिसतं त्या पद्धतीने फायबरच्या जाड शीटवर पितळी, गोलाकार आणि जाड टर्मिनल्स असतात. मधल्या रॉडवर बेरिंगच्या आकाराची एक ब्रासची रिंग असते. टॅप चेंजिंग स्विच फिरविला असता अशा प्रकारे ही कॉन्टॅक्ट्स एकमेकांना होत असतात. ट्रान्सफॉर्मर मधला आणखीन एक महत्वाचा घटक म्हणजे ट्रान्सफॉर्मर आहे. ट्रान्सफॉर्मर मधील कोअर आणि वाइंडिंग्स थंड ठेवण्यासाठी तसेच इन्सुलेशन म्हणून मिनरल ऑइल अथवा सिंथेटिक ऑइल वापरतात. ट्रान्सफॉर्मर ऑइल हे प्रामुख्याने खनिज तेल असून ते पेट्रोलियम पदार्थाचे बाय प्रोडक्ट आहे. हे ऑइल उत्तम प्रतीचे लिक्विड इन्सुलेटर असून प्रत्यक्षात याचा वापर करताना ते शुद्ध आणि आर्द्रता विरहित असणे आवश्यक असते. ऑइल हे ज्वालाग्रही असते, आपण आता पाहिलंच. जर काही कारणास्तव ट्रान्सफॉर्मर फुटला तर ऑइल सगळीकडे पसरतं आणि त्यामुळे आग सुद्धा पसरते. असे होऊ नये म्हणून हल्ली मिनरल ऑइल ऐवजी सिंथेटिक ऑइल वापरू लागलेले आहेत. क्लोरिनेट डायफिनॉल पासून बनविलेले हे सिंथेटिक ऑइल खाणी, बोगदे, रासायनिक कारखाने अशा आग लागण्याचा संभव असणाऱ्या ठिकाणी जास्त प्रमाणात वापरतात. याची डायलेक्ट्रिकल स्ट्रेंथ मिनरल ऑइल पेक्षा ही उच्च असते. मात्र हे ऑइल किमतीने थोडेसे महाग असते. 1953 नुसार
उत्कृष्ट दर्जाच्या ट्रान्सफॉर्मर ऑइलचे गुणधर्म. डायलेक्ट्रिकल स्ट्रेंथ उच्च असावी, उष्णतेचे शीघ्रवाहक असावे, फ्लॅश पॉइंट 160 सेंटीग्रेड पेक्षा कमी नसावा, विशिष्ट घनता कमी असावी, आर्द्रता शोषक आणि गाळ धरणारे नसावे. सिंथेटिक ऑइलचे फायदे. ऑक्सिडायझेशनचा परिणाम होत नाही, रासायनिक स्थिरता पाण्यापेक्षा अधिक जड असते, डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ ट्रान्सफॉर्मर ऑइलपेक्षा उच्च असते, हे अग्निरोधक असतात, ऑइलमध्ये गुठळा होण्याचे प्रमाण अत्यंत अल्प असते, आयुष्यमान दीर्घ असते. यासाठी सोकपीट, बॅरियर वॉल आणि ऑटोमॅटिक फायर एक्सटिंग्विशर यांची आवश्यकता नसते.